या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए-टी-वाय मधील 6व्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला वित्तीय धोरण पाहायचं आहे. फिस्कल पॉलिसी ज्याला आपण म्हणतो. आपण पाहतो की केंद्र शासन अ, अं, अ, देशातील ज्या आर्थिक दृष्टिकोनातून ज्या समस्या असतील किंवा उपाययोजना करण्याच्या बाबतीत किंवा विकासाच्या बाबतीत जी काही ध्येय धोरणं ठरवायची असतात, त्यामध्ये आपण पाहतो की वित्तीय धोरण आणि मौद्रिक धोरण अशा प्रकारच्या 2 गोष्टी ह्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. मौद्रिक धोरण हे अल्पकालीन असतं आणि वित्तीय धोरण थोडं दीर्घकाळामध्ये जातं. मौद्रिक धोरण म्हणजे नाणे बाजाराचा संबंध येतो आणि वित्तीय धोरण म्हणजे आपण पाहतो की भांडवल बाजाराचा जास्त तिथे संबंध येत असतो. अ, अ, मौद्रिक धोरणामध्ये बँका आर-बी-आयशी संबंधित जे व्याजदर असतील, रोख राखीव निधी असेल किंवा अ, रोख ख कर्ज रोख्यांची खरेदी-विक्री असेल, ही जी साधने असतात आणि त्या साधनामधून अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य केंद्र सरकार किंवा आर-बी-आयच्या माध्यमातून अशा प्रकारे मौद्रिक धोरण या ठिकाणी राबवलं जातं. जसं की मंदी असेल तर व्याजाचा दर कमी करतं, तेजी असेल तर व्याजाचा दर वाढवतं किंवा त्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय गव्हर्नमेंट घेत असतं. परंतु वित्तीय धोरणाच्या बाबतीत शासनाला अ, या ठिकाणी विकासाच्या बाबतीत धोरणात्मक धोरण अ, राबवण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वित्तीय धोरण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण वित्तीय धोरणामध्ये आपण पाहतो, की जी काही वित्तीय धोरणाची साधने आहेत, ते कर आहे, कर्ज आहे, खर्च आहे आणि तुटीचा अर्थ भरणा ही 4 मुख्य साधने वित्तीय धोरणाची असलेली आपल्याला दिसून येतात आणि देशाच्या विकासावर परिणाम करणारी ही धोरणे आहेत. आपण कालच्या तासाला आपण म्हणजे सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय? त्याचा अर्थ पाहितलेला आहे. त्यानंतर त्याचं स्वरूप आणि व्याप्ती देखील पाहितलेली, की साधारणपणे सार्वजनिक आयव्यय कशाला म्हटलेलं, की सार्वजनिक आयव्यय म्हणजे सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास. बरोबर आहे. त्या नावामध्येच अर्थ दडलेला आहे. सार्वजनिक म्हणजे सरकारी, शासनाचे. आय म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि व्यय म्हणजे सरकारचा खर्च. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा अ, अभ्यास केला जातो त्याला सार्वजनिक आयव्यय किंवा राजस्व किंवा सार्वजनिक वित्त असं म्हटलं जातं. ज्याला अ, तर ही व्याख्या पाहिल्यानंतर आपण सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप पाहितलेलं, की स्वरूपामध्ये आपण पाहितलं, की जशी अर्थव्यवस्थेमध्ये जी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेनुसार सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप असतं. जसं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वेगळं स्वरूप असतं, साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये वेगळं स्वरूप असतं, लोकशाही अर्थव्यवस्थेमध्ये वेगळं स्वरूप असतं आणि हुकुमशाही अर्थव्यवस्थेमध्ये वेगळं स्वरूप असतं. म्हणजे ते शासनाच्या धोरणानुसार सार्वजनिक आयव्ययाचं धोरण त्या देशामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये लोकशाही आपण पाहतो, की मग सार्वजनिक आयव्ययाचं धोरण लोकांच्या कल्याणासाठी बरोबर आहे. लोकांच्या कल्याणासाठी अ, जास्तीत जास्त कसं फायदेशीर धोरण राबवता येईल किंवा लोकांना विकासाच्या संधी कशा प्राप्त होतील, राष्ट्राचा विकास कसा करता येईल, समतोल विकास म्हणा, लोकांना संधी उपलब्ध करून देणे, तर लोकांना सवलती कशा देता येतील, या अनुषंगाने लोकशाहीमध्ये धोरण असतं आणि त्या पद्धतीने मग जी सार्वजनिक आयव्ययाचे म्हणजे म्हणजे वित्तीय धोरणाची जी काही साधने आहेत, त्यानुसार मग त्या साधनांमध्ये बदल केला जातो. जसं की आपण सांगितलं, की वित्तीय धोरणाची 4 मुख्य साधनं आहेत, की कर आहे, कर्ज आहे, खर्च आहे आणि त्यानंतर कर, कर्ज, खर्च आणि तुटीचा अर्थ भरणा ही 4 मुख्य आहे. जसं की अ, कर, कर्ज आणि तुटीचा अर्थ भरणा ही उत्पन्नाचे स्रोत आहेत आणि खर्च हा खर्चाचा स्रोत आहे. आपण पाहतो की लोकशाहीमध्ये सरकारचं उत्पन्न सरकारला विविध करांच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असतं, बरोबर आहे. आणि मिळालेलं उत्पन्न हे लोकांवरच खर्च करत असतं. मग खर्च करत असताना विकासात्मक आणि अ, अविकासात्मक अशा उत्पादक आणि अनुत्पादक असा काही खर्च शासनाला करावा लागतो आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात खर्च केल्यामुळे मानव विकासाला चालना मिळते आणि त्यातून राष्ट्र उभा राहतं. म्हणून एखाद्या देशाच्या विकासामध्ये वित्तीय धोरण हे खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं असं आपल्याला म्हणता येईल. तर अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की या धोरणाला खूप महत्त्वाचं स्थान असतं आणि म्हणून या अनुषंगाने अ, देशामध्ये आपण पाहतो की वित्तीय धोरण हे खूप महत्त्वाचं असतं.
जसं की आपण काल एक आपल्याला संदर्भ आला, की आपण प्रस्तावनेमध्ये काल पाहितलं, की परंपरागत आपल्या अर्थशास्त्राच्या 3 पिढ्या आहेत. एक सनातनवादी, दुसरी नवसनातनवादी आणि तिसरी आधुनिक विचारवंत. बरोबर आहे. सनातनवाद कुठे सुरू झाला? ॲडम स्मिथ पासून 1776 मध्ये राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ ॲडम स्मिथने लिहिला आणि नव्याने म्हणजे लिखित स्वरूपात अर्थशास्त्राची मांडणी केली आणि अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्र आणि शास्त्र म्हणून दर्जा देण्याचं कार्य ॲडम स्मिथ यांनी केल्यामुळे आपण ॲडम स्मिथला आपण अर्थशास्त्राचा जनक असे म्हणतो आणि त्यानंतर आपण पाहतो की ॲडम स्मिथचे शिष्य रिकार्डो असतील, त्यानंतर माल्थस, सनातनवादी पंथातील जे आर्थिक विचारवंत असतील, जे.बी. शे असतील, यांनी त्या अनुषंगाने यांचे काही उद्देश ठरलेले होते. जसं की आपण पाहतो की सनातनवाद्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेत असेल तर अनेक प्रश्न पुढे निर्माण झाले. जसं की आपण मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेप मान्य नसतो. सरकारचं कार्य मर्यादित ठेवलं जातं. हे सनातनवाद्यांनी अशा प्रकारे ध्येयधोरणं त्यांचे विचार होते. परंतु आपण पाहतो की पुढे अ, परिस्थिती बदलत गेली आणि नवनवीन व्यापार वाढत गेला आणि नवनवीन आव्हाने पुढे येत गेली. जसं की आपण पाहतो की तेजीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये येत असेल तर सनातनवाद्यांचा विचार त्या ठिकाणी उपयुक्त ठरला नाही आणि केन्स यांनी बंदिस्त म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप मान्य करणारे सिद्धांत किंवा विचार मांडले आणि नंतर आपण पाहतो की केन्सचे विचार हे अर्थव्यवस्थेला आधार देणारे, विकासाकडे नेणारे काळाच्या ओघात आपण पाहतो की सनातनवाद्यांवर टीका झाली आणि नंतर आधुनिक विचार स्वीकारून अर्थव्यवस्थेच्या विकासाला कशी चालना देईल किंवा अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या बाबतीत वित्तीय धोरण कसं असावं, हे केन्स यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. 1929ला जेव्हा जागतिक महामंदी आली, तेव्हा सनातनवाद्यांचे विचार निरुपयोगी ठरले आणि त्यानंतर आपण पाहतो की 1933 मध्ये केन्स यांनी त्यांचं उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांत मांडून त्यामध्ये त्यांनी त्या प्रकारच्या यामध्ये रोजगार वाढवण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेतील तेजीमंदी घालवण्यासाठी कुठले उपाय केले पाहिजे, अशा प्रकारची एक म्हणजे वैचारिक मांडणी त्या सिद्धांतामध्ये त्यांनी केली आणि त्यातून आपण पाहतो की आज बऱ्याच अर्थव्यवस्था ह्या केन्सच्या विचारसरणीवर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात एक आर्थिक विचारांमध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जसजशी परिस्थिती बदलेल तसतसे आर्थिक या धोरणामध्ये किंवा वित्तीय धोरणामध्ये देखील बदल होत असतो. हे लवचिक असतं. मुख्य म्हणजे गव्हर्नमेंटचा जो उद्देश असतो त्या उद्देशानुसार वित्तीय धोरण ही ठरवले जात असतात. वित्तीय धोरणाची व्याख्या या ठिकाणी काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. आर्थर स्मिथीज यांनी व्याख्या केलेली आहे, की ज्यामध्ये सरकार आपल्या उत्पन्न व खर्चाद्वारे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार यावर अपेक्षित परिणाम घडवून आणणाऱ्या धोरणाला राज्य वित्तीय धोरण असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्यामध्ये सरकार आपल्या उत्पन्न व खर्चाद्वारे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार यावर अपेक्षित परिणाम घडून आणणाऱ्या धोरणाला त्यांनी वित्तीय धोरण असं म्हटलेलं. म्हणजे वित्तीय धोरण अपेक्षित परिणाम म्हणजे अनुकूल बदल वित्तीय धोरणामध्ये अनुकूल बदल यासाठी करतं की देशातील उत्पन्न वाढावं, उत्पादन वाढावं आणि रोजगार वाढावा. यासाठी वित्तीय धोरण याला अनुसरून म्हणजे उत्पन्न आणि रोजगार वाढवण्याच्या अनुषंगाने वित्तीय धोरण हे राबवलं जातं किंवा तशा पद्धतीने त्याची महत्वाची भूमिका असते असं या व्याख्येवरून आपल्याला सांगता येईल. दुसरी एक व्याख्या आहे की बोल्डिंगची, पैसे देणे आणि पैसे घेणे यांच्याशी स्थूलमानाने संबंधित अशी सरकारी कृतीचा समावेश ज्यामध्ये असतो त्याला वित्तीय धोरण त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर सॅम्युएल्सन ची व्याख्या आहे की सकारात्मक राजकोषीय नीती म्हणजे करारोपण व सार्वजनिक खर्च यांना रूप देण्याची अशी प्रक्रिया की ज्याद्वारे व्यापार चक्राचे चढ-उतार कमी करण्यास मदत होईल. तसेच पुरोगामी उच्च रोजगार पातळी असलेल्या अर्थव्यवस्थेला भाववाढ व भावघट यापासून मुक्त राखता येते. त्यास राजकोषीय धोरण असे म्हटले जाते. राजकोषीय धोरण म्हणजे मध्यवर्ती सत्तेकडून सरकारी खर्च व सरकारी
उत्पन्न यांच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रभाव प्रभाव पाडणे होय. प्रभावावर प्रभाव पाडणे होय. तर अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या व्याख्या असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि याचा एक थोडक्यात सारांश आपल्याला सांगता येईल, की सरकारचं जे उत्पन्न आणि खर्चाचे जे मार्ग असतात, हे मार्ग राष्ट्रामधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार कसा वाढेल या अनुषंगाने त्यामध्ये बदल करून तसे ते अवलंबिले जातात. तर त्यालाच वित्तीय धोरण असा म्हटल्या जातं. गरजेनुसार त्यामध्ये बदल करून तशा प्रकारचं जे धोरण राबवलं जातं, त्याला वित्तीय धोरण असं म्हटलं जातं. तर वित्तीय धोरणाची जी मुख्य साधने आहेत, मग त्यामध्ये तुम्हाला आता व्याख्येतून लक्षात आलं असेल, की उत्पन्नाच्या साधनांमध्ये कर असतं. सरकारचं मुख्य उत्पन्नाचं साधन कर असतं. त्यानंतर कर्ज असतं. अ, कराच्या माध्यमातून पैसा कमी पडला आणि खर्च जास्त असेल, तर शासन कर्ज घेतं आणि तेवढी तूट भरून काढतं किंवा विकासावर खर्च करतं किंवा गुंतवणूक तशा प्रकारची वाढवतं. त्यानंतर आपण पाहतो, की तुटीचा अर्थभरणा असतो. अर्थसंकल्पाचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये तुटीचा अर्थ भरण्याचा जास्त उपयोग केला जातो. कारण जेवढी अधिक तूट तेवढं कर्ज घेता येतं, नाहीतर नवीन चलन छापता येतं आणि त्यामुळे आपण पाहतो, की सरकारला पैसा उपलब्ध होतो आणि या पैशाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांवर खर्च शासन करतं. अशा प्रकारे हे उत्पन्नाचे स्रोत आणि खर्च, खर्च आपण पाहतो, की विशेषतः लोकशाही अर्थव्यवस्थेमध्ये कल्याणकारी उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण पाहतो, की लोकांच्या क्षमता विकसित करण्यासाठी शासनाला मोठ्या फार प्रमाणात कल्याणाच्या उद्देशाने प्रेरित होऊन खर्च करावा लागतो. अनुदाने द्यावी लागतात, सबसिड्या द्याव्या लागतात आणि त्याद्वारे होणारा खर्च हा कल्याणकारी असतो आणि हा खर्च आपण पाहतो, की व्यक्ती विकासाला चालना देणारा असतो. अर्थव्यवस्थेला विकासाला पुढे नेणारा असतो आणि त्या अनुषंगाने या उत्पन्न आणि खर्चाच्या द्वारे व्यक्तिविकास, त्यानंतर उत्पादन, उत्पन्न आणि रोजगाराच्या विविध संधी कशा उपलब्ध होतील यासाठी हे धोरण पूरक असतं असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे विविध व्याख्यातून हा अर्थ त्याचा निघतो. तर राज्य वित्तीय धोरण म्हणजे वित्तीय धोरणाची उद्दिष्टे, फिस्कल पॉलिसीची उद्दिष्टे आता या ठिकाणी पाहायची आहेत. त्यामधील पहिलं उद्दिष्ट आहे, की आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे. आर्थिक स्थैर्य म्हणजे फार मोठी वस्तूच्या किमतीत चढ-उतार होऊ न देणे. जसं की जास्त किमतीही परवडत नाहीत आणि कमी किमतीही परवडत नाहीत. तर किमती कशा पाहिजेत? अ, म्हणजे स्थिर पाहिजे. स्थिर म्हणजे 1-1.5% ने वाढ झाली तर चालते. परंतु 5%, 10%, 20% अशी चलनवाढ परवडत नाही किंवा त्याच पद्धतीने चलन घटही परवडत नाही. तर थोडक्यात आर्थिक स्थैर्य म्हणजे उत्पादकांना सर्वसाधारण नफा प्राप्त करून देणारी किंमत अ, अ, कशी अर्थव्यवस्थेमध्ये ठेवता येईल, या अनुषंगाने शासन प्रयत्न करतं आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून त्यानुसार कर्जाचे धोरण आखतं, त्यानुसार कराचं धोरण आखतं, त्यानुसार अर्थसंकल्प असतो आणि त्यानुसार शासनाचा खर्च देखील असतो. जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य कसं प्रस्थापित करता येईल, हा प्रमुख उद्देश वित्तीय धोरणाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा उद्देश आहे वित्तीय धोरणाचा, की आर्थिक विषमता कमी करणे. आपण पाहतो, की आर्थिक विषमता म्हणजे एकीकडे गरीब लोक आणि दुसरीकडे श्रीमंत लोक. अशा प्रकारची गरीब आणि श्रीमंतामध्ये मोठी दरी असणे. मग दरी का असते? तर गरीब लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होत नाहीत. मग गरीब लोकांना पुढे आणायचं. अ, प त्यांना उत्पन्नाचे साधनं उपलब्ध करून दिली, तर आर्थिक विषमता कमी होऊ शकते आणि त्या अनुषंगाने जसं की शहरी आणि ग्रामीण भाग, गरीब आणि श्रीमंत लोक, ग्रामीण भागात उद्योग यावे म्हणून शासन वेगवेगळ्या सवलती देतं, सबसिडी देतं, विविध करांमध्ये सूट देतं आणि त्यामुळे ग्रामीण भागात उद्योग उभे राहतात. उद्योग उभे राहिल्यामुळे त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होतो. तिथल्या स्थानिक मालाला मागणी वाढते. त्यामुळे तिथे किंमत चांगली येते आणि किंमत वाढल्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वाटप कसं करता येईल, या अनुषंगाने वित्तीय धोरण हे महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार प्रमुख उद्देश वित्तीय धोरणाचा असतो, की आर्थिक विषमता कमी करणे. त्यानंतर प्रादेशिक विषमता कमी करणे हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. जसं की आपण पाहतो, की काही भागच विकसित, जसे की काही शहरे विकसित, काही राज्य विकसित आणि काही राज्य अविकसित असतात. आपण पाहतो, की
उद्योगाची उभारणी होत असताना नफ्याच्या प्रेरणेने खाजगी क्षेत्रातून होत असते आणि जिथे नफा मिळतो, जिथे कच्चा माल मिळतो त्या ठिकाणी उद्योग स्थापन होत असतात किंवा भौगोलिक परिस्थिती जिथे अनुकूल आहे, राजकीय परिस्थिती अनुकूल आहे, अ, भांडवली परिस्थिती अनुकूल आहे. काही गोष्टी उद्योग स्थान निश्चिती होत असताना उत्पादकाकडून पाहितल्या जातात आणि त्यानुसार त्यातून आपण पाहतो, की मग प्रादेशिक विषमता तयार होते आणि ही प्रादेशिक विषमता कमी करण्याच्या अनुषंगाने शासन स्वतः गुंतवणूक करतं आणि त्या प्रदेशातील प्रादेशिक विषमता कमी करण्याच्या अनुषंगाने तिथे लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून देतात आणि त्यातून हे संधी प्राप्त करून देण्यासाठी वित्तीय धोरण प्रभावी ठरतं असं आपल्याला म्हणतात. जसं की मागासलेल्या भागामध्ये कराचं प्रमाण कमी ठेवणे, उद्योग उभे राहावेत म्हणून करामध्ये सवलती देणे किंवा सूट देणे. जसं की आपण पाहतो की मधामध्ये सेजची स्थापना व्हावी म्हणून शासनाने मोठ्या फार प्रमाणात सवलती दिल्या होत्या आणि मग आपण पाहतो की देशामध्ये सेजच्या स्थापना झाल्या 5-5 वर्षे, 10-10 वर्षे इन्कम टॅक्समध्ये त्यांना सूट दिली होती. तशीच आजही सूट आपण पाहतो की भारतामध्ये पूर्वेकडील राज्यात उद्योग उभे राहावेत किंवा मागासलेल्या भागात उद्योग उभे राहावे म्हणून शासन मोठ्या फार प्रमाणात करामध्ये म्हणा, इन्कम टॅक्समध्ये म्हणा, संपत्ती म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्समध्ये म्हणा किंवा इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये म्हणा, या ठिकाणी सवलती देत असतात आणि त्यातून आपण पाहतो की जे मागासलेला प्रदेश आहे त्यामध्ये उद्योगाची उभारणी होते आणि त्यामुळे प्रादेशिक विषमता कमी होण्यास या ठिकाणी मदत होते किंवा हा एक प्रमुख उद्देश वित्तीय धोरणाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर उद्देश आहे वित्तीय धोरणाचा देशातील संपत्तीचा पर्याप्त व काळजीपूर्वक वापर करणे. आपण पाहतो की नैसर्गिक साधन संपत्ती ही मर्यादित असते आणि तिचा जर पुरेपूर वापर झाला तर राष्ट्राचा विकास त्यातून चांगला करता येतो. लोकांना संधी त्यातून चांगल्या प्राप्त होतात. जसं की आपण पाहतो की पर्याप्त वापर करणे म्हणजे पूर्ण कार्यक्षमतेने वापर. जसं की ऊसापासून साखर बनते, परंतु केवळ साखरच बनत नाही, तर ऊसाच्या चिपाडापासून आपण पाहतो की कागद तयार होतो, वेगवेगळ्या वस्तू आणखी तयार होतात. म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, उपउत्पादन. म्हणजे याला पर्याप्त वापर असं आपण म्हणतो, की प्रत्येक वस्तूचा वापर झाला पाहिजे. ती वेस्टेज वाया जाता कामा नये. तर त्यासाठी वित्तीय धोरणामध्ये बदल केला जातो. मग उपउत्पादनाला सवलती दिल्या जातात किंवा अशा ठिकाणी सरकार स्वतः पुढे होतं. तशा प्रकारचे गुंतवणूक होण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करत असतं, आव्हान करत असतं आणि त्यातून आपण पाहतो, की तशा प्रकारचे कायदे बनवले जातात. वेस्टेज करू नका. जसं की आपण पाहतो, की शासन वेगवेगळ्या कायद्यांचाही आधार घेतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो, की वित्तीय धोरण हे महत्त्वाचं असतं. देशातील नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर. त्यानंतरच वित्तीय धोरणाचा उद्देश आहे, की खाजगी क्षेत्राचा विकास करणे. आपण पाहतो, की 1991 पासून भारतामध्ये जागतिकीकरणाचा आपण स्वीकार केलेला आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पनेवर आधारित एक मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण आपण 1991 पासून स्वीकारलेलं आहे आणि या धोरणाने खाजगी क्षेत्राला अधिक संधी दिलेली आहे. सार्वजनिक क्षेत्र कमी करून खाजगी क्षेत्राचा विस्तार करणे हे प्रमुख धोरण 1991च्या औद्योगिक धोरणाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. याचं मुख्य कारण असं आपण पाहतो, की 1991 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती. त्याचा परिणाम असा झाला, की त्या अर्थव्यवस्थेमध्ये फक्त सार्वजनिकच गुंतवणूक होत होती. त्यामुळे सरकारचा गुंतवणुकीवरील खर्च वाढला आणि खर्च वाढल्यामुळे उत्पन्न कमी, उत्पन्नाचे मार्ग कमी आणि खर्च जास्त आणि पर्यायाने शासनाला कर्ज घेण्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून फार प्रमाणात भारतावर कर्जाचा डोंगर वाढला, त्यातून वस्तूच्या किमती वाढल्या आणि त्यामुळे आपण पाहतो, की भारताचा विकास दर हा जेमतेम 2-2.5% दरम्यानच होता. मग त्यामुळे आपण पाहतो, की विदेशी तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक ही भारतात आली नाही आणि भारताचा विकास झाला नाही. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ह्या समस्या दूर करण्यासाठी 1991 मध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणावर आधारित आपण मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो, की भारतात मोठ्या फार प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली, विदेशी तंत्रज्ञान आलं, परवाना राज पद्धती बंद झाली, मक्तेदारी नियंत्रण ॲक्ट एम-आर-टी-पी शिथिल करण्यात आला आणि
सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व कमी करून खाजगी क्षेत्राला संधी दिल्यामुळे अर्थव्यवस्थेत मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक झाली आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्माण होऊन लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. आज आपण पाहतो की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, दरडोई उत्पन्न वाढलं आणि विकासाचा दर देखील वाढलेला आहे. 7 ते 8% 9% पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर किंवा जगामध्ये सर्वात जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून आज भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जातं. तर या पद्धतीने वित्तीय धोरण हे महत्वाचं असतं, की अशा प्रकारचे बदल हे वित्तीय धोरणात केल्यामुळेच राष्ट्राच्या विकासाला चालना मिळते. म्हणजे आपण पाहतो की सरकारी क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्राकडून चांगली कामगिरी होत असते आणि त्यामुळे खाजगी क्षेत्राला संधी देणे हा एक वित्तीय धोरणाचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. की त्यानंतर व्यवहार तोलातील प्रतिकूलता दूर करणे. व्यवहार तोल म्हणजे आंतरराष्ट्रीय आयात निर्यातीमधील फरक. आंतरराष्ट्रीय आयात निर्यात आपण पाहतो की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण काही वर्ष आपण अन्नधान्य आयात केलं. नंतर हरित क्रांती आपल्या भारतीय शेतीमध्ये झाल्यामुळे 1966-67 मध्ये आपण अन्नधान्य आता निर्यात करत आहोत. म्हणजे म्हणजे सरकारी धोरणावर देशातील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी या ठिकाणी अवलंबून असतात. वित्तीय धोरणावर या अवलंबून असतात. मग आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल करायचा म्हणजे आयात जास्त आयात कमी आणि निर्यात जास्त. म्हणजे निर्यात कशी वाढवता येईल यासाठी शासन प्रयत्न करतं आणि आपण पाहतो की स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतर आपला व्यापार तोल हा तुटीचा आहे. म्हणजे निर्यात कमी आणि आयात जास्त आहे आणि मग आयात कमी करून निर्यात कशी वाढवता येईल यासाठी शासन वित्तीय धोरणाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतं. जसं की निर्यात वाढावी म्हणून करामध्ये सवलती देणे, तशा प्रकारची मार्गदर्शन केंद्रे स्थापन करणे, तशा प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी कंपन्या किंवा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे किंवा तशा प्रकारे आपण पाहतो की मधामध्ये निर्यात वाढवण्यासाठी सेज नावाचा प्रकल्प शासनाने आणला होता आणि सेज नावाच्या माध्यमातून मोठे उद्योग उभे केले, निर्यात केंद्रे उभी केली आणि देशाची निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मोठ्या फार प्रमाणात सवलती दिल्या. म्हणजे 5-5 वर्ष आपण पाहतो की 100% करामध्ये सूट दिली. पुढच्या 5 वर्षामध्ये 50% करामध्ये सूट दिली. त्यांना जमीन उपलब्ध करून दिली, पाणी, वीज यामध्ये सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळे आपण पाहतो की व्यवहार तोलामध्ये समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न शासनाचा वित्तीय धोरणाच्या माध्यमातून असतो आणि म्हणून हा एक महत्वाचा उद्देश यामध्ये असलेला वित्तीय धोरणाचा असलेला आपल्याला दिसून येतो की ज्यामध्ये निर्यात जास्त आणि आयात कमी ठेवण्यासाठी म्हणजे प्रतिकूल व्यवहार तोल हा अनुकूल करण्यासाठी वित्तीय धोरण हे महत्वाचं असतं असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यानुसार वित्तीय धोरण हे राबवल्या जातं असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या तासाला वित्तीय धोरणाची आपण साधने पाहणार आहोत. आलं का लक्षात? ती वाचून या. तर या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.